सुस्वागतम. आज रविवार आहे, तर सकाळच्या नाश्त्यासाठी मी वेगळी अशी रेसिपी करणार आहे, आगळी वेगळी. तर पाहूया साहित्य काय घेतलंय. सुरुवातीला मक्याचे दाणे काढून घेतलेत. 2 मके आहेत हे, आणि मक्याचे दाणे काढून घेतलेत कुकरच्या डब्यामध्ये. या ठिकाणी 2 बटाटे घेतलेत आणि आता हे शिजवून घेणार आहे मी कुकरमध्ये, त्यामुळे लागलीच स्वयंपाकालाही सुरुवात करते. ह्या ठिकाणी मूग आणि तुरीची डाळ घेतली, तांदूळ घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून आपण कुकर लावून देऊया. तर पहा, कुकर लावून झालाय. आता 3-4 शिट्यांमध्ये हे आपण शिजवून घेऊया. म्हणजे डाळ, तांदूळ आणि मका आणि बटाटे लावलेत या ठिकाणी. हे बघा, बटाट्याच्या फोडी केलेत आणि ते बाजूला टाकलेत. शिजवून घेऊया, मग दाखवते तुम्हाला. तर आज आपण जी रेसिपी बघणार आहोत, त्या रेसिपीसाठी साहित्य जे आहे ते मी दाखवते. ह्या ठिकाणी पहा, 2 बटाटे घेतलेले आहेत, उकडलेले बटाटे, फ्रेश अशी कोथिंबीर, चाट मसाला, जिरेपूड, हळद, संडे मसाला, तिखट, आलं आणि लसूण पेस्ट, त्यानंतर मीठ चवीपुरतं. इथे बघा, जे मगाशी मक्याचे दाणे शिजवून घेतलेले होते कुकरमध्ये 3 शिट्यांमध्ये, ते थोडे जाडे भरडे असे मी मिक्सरमधून काढलेत. आणि हे तांदळाचं पीठ आहे, थोडंसं वापरणार आहे. शालो फ्राय करण्यासाठी तेल, आणि या ठिकाणी मी तवा ठेवलाय. तर यासाठी आपण गाजर असेल किंवा बीट असेल तर तो किसून घेऊ शकतो, अजून हेल्दी ही रेसिपी होईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आज आपण हे सगळं साहित्य एकत्र करणार आहोत. हे बघा, या पद्धतीने सगळं साहित्य एकजीव करणार आहोत. तांदळाचं पीठ घालून मी अशा प्रकारे हे मळून घेतलेलं आहे छान. आणि थोडंसं तेल लावूया, म्हणजे हाताला चिकटणार नाही. आणि ह्याचे आता आपण छान वेगवेगळ्या आकाराचे शेप तयार करून घेऊया. आणि त्यानंतर बघा, हे मी गोल आकारामध्ये कटलेट तयार करून घेतले. तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या शेपमध्ये तयार करू शकता. काही मोल्ड्स देखील बाजारात मिळतात, ते देखील वापरून तुम्ही वेगवेगळ्या या कटलेट्सना शेप देऊ शकता. तर अशा प्रकारे हे तयार आहेत. आता आपण हे शालो फ्राय करून घेऊया, म्हणजे तेलावरती तव्यावरती असे खमंग भाजून घेऊया, खरपूस असे. याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बीटरूट म्हणजे बीट किंवा गाजर किंवा दोन्हीही तुम्ही किसून घालू शकता, म्हणजे ही अजून हेल्दी रेसिपी होईल. आपण आपल्या चॅनलला उदंड प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. अशीच तुमची साथ असू द्या आपल्या ह्या प्रवासामध्ये, यूट्यूबच्या प्रवासामध्ये. आपले व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला अजूनही कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपण नवनवीन रेसिपीज रोज घेऊन येणार आहोत. तर या ठिकाणी बघा, मी इथे तवा ठेवलाय. जरा गॅस मोठा ठेवला होता तवा तापेपर्यंत. त्यानंतर आता बारीक केलाय गॅस, आणि मंद आचेवर आपण या ठिकाणी कटलेट आपले भाजून घेणार आहोत. चला तर मग. तव्यावरती तेल घातलंय, ते पसरवून घेतलंय. आता एक एक कटलेट आपण आता ठेवणार आहोत. आणि एक छोटासा पीठ राहिलं होतं, म्हणून छोटासा एक तयार केलाय. यानंतर आपण बाजूने तेल सोडूया आणि झाकण ठेवूया.
सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी जर आपल्याला भूक लागलेली असेल तर त्यासाठी ही हेल्दी रेसिपी आहे, आपण नक्की करून पहा. पाहूया 2 मिनिटांनी. 1-2 मिनिटं झालेली आहेत. आता मी झाकण उघडते. हे पहा, छान असे शिजले. आता आपण हे परतून घेऊया सावकाश सावकाश. दाखवतेच मी परतून झाल्यावर. हे बघा, या ठिकाणी मी 2 उलथे वापरले, त्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही. तर असे खालची बाजू जी आहे ती खरपूस बाजू. आता आपण तेल घालून घेऊया पुन्हा एकदा आणि वरच्या बाजूने देखील चांगले भाजू दे. अगदी मंद आचेवर हे भाजून द्यायचे. बघा, तेल देखील आपण कमी वापरतोय आणि आपल्या घरगुती म्हणजे आपल्याकडे अवेलेबल जे साहित्य आहे घरामध्ये त्यामध्ये आपण बनवत आहोत. कोथिंबीर तर आपल्याकडे असतेच, बाकी हे सगळं मसाल्याचं साहित्य असतं. फक्त मी कणसं म्हणजे मके विकत आणले आहेत, बाकी सगळं सामान आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं. 1-2 मिनिटानंतर भेटूया. बघा, सकाळ झाली, निसर्गरम्य वातावरण ऐकू येतोय. बघा, खालची बाजू जी आहे ती शिजतीये व्यवस्थित. हे बघा, आता पटापट उलटत आहे. थोडं तेल घालूया. तर या ठिकाणी बघा, चांगले असे खमंग मी कटलेट भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे सर्व करूया. तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. आता मी पुन्हा एकदा तेल घातलंय आणि उरलेले जे आहेत ना आपले कटलेट्स, ते खमंग असे भाजून घेऊया. जरा बाजूने तेल सोडायचं आणि झाकण ठेवून देऊया. पाहूया 2 मिनिटांनी. तर अशा प्रकारे पहा, ही आपली हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे. मक्याचे कटलेट या ठिकाणी रेडी आहेत. आता अहोंना रिव्ह्यू विचारूया कसे झाले. आज हे मी मक्याचे कटलेट बनवले. एक आगळी वेगळी रेसिपी आहे जी माझ्या मैत्रिणीने मला सांगितली. अच्छा. तर ही तुम्हाला बघा हे कसे वाटतात ते. ओके, टेस्ट करा. टेस्ट करूया. हो, टेस्ट करा. सांगा कशी वाटली रेसिपी. एक नंबर, मस्त आहे. थँक्यू. प्रेक्षकांना सांगा आपल्या. खूप छान झालेले आहेत कटलेट. दाखवल्या रेसिपीप्रमाणे केले आहेत, एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत आणि टेस्ट पण खूप छान. आपले व्हिडिओ पाहत राहा. नवीन नवीन रेसिपीसाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.